तिचा हात माझ्या हातावर पडला. त्या स्पर्शाने माझ्या शरीरात विजा चमकल्या. मी म्हणालो, मला तुझी गरज आहे. मी तुला पाहताच माझं मन तुझ्याकडे वेडं झालं. ती हसली. त्या हसण्यात नाजूक बेफिकीर होती. साहेब, तुम्ही मला सुख देऊ शकता? तिने विचारलं आणि तिची नजर माझ्या ओठांवर होती. मी तिचा हात घट्ट धरला. हो, मी तुला सगळं प्रेम, सगळं आनंद देईन, जे या माणसाने तुला दिलं नाही. तिने डोळे बंद केले आणि एक दीर्घ निश्वास सोडला. त्या निश्वासात तिची प्रत्येक वर्षाची तहान होती. ती म्हणाली, मी आजपर्यंत या नवऱ्याकडून कधी वासनेने बघितलं नाही, पण तुम्हाला पाहिल्यापासून माझ्या शरीरात एक वेगळी चूक पसरली आहे. तुमच्या डोळ्यात एक गहन शांतता आहे, एक प्रेमळ जादू आहे जी मला हवी होती. आता मला सहन होत नाही. अचानक बँकेने माझी बदली एका छोट्या गावात करून टाकली. मी शहरात राहणारा मोठ्या बँकेत मॅनेजर होतो, पण बँकेच्या धोरणानुसार खेडेगावातील बँकेचे पुनर्वसन आणि प्रगतीसाठी काही चांगल्या मॅनेजरची बदली अशा ठिकाणी केली जात होती जिथे त्यांची जास्त गरज होती. या उद्देशाने माझी बदली एका छोट्या खेडेगावात करण्यात आली. गावात पोहोचल्यावर देवाच्या कृपेने मला राहण्यासाठी एक रूम मिळाली. ती रूम थोडी जुनी आणि साधी होती, पण माझ्यासाठी ती पुरेशी होती. 2 दिवस बँका बंद होत्या, त्यामुळे मला माझं सामान शिफ्ट करण्यात आणि रूममध्ये व्यवस्थित सेटल होण्यासाठी वेळ मिळाला. सकाळीच मी एका टेम्पो भरून माझं सामान गावातल्या खोलीपर्यंत घेऊन आलो. टेम्पो ड्रायव्हर सोबत त्याच्या मदतनीस मुलगा होता, ज्याने सामान खाली उतरण्यास मदत केली. सामानही तसंच साधं होतं. काही कपडे, रोजचे गरजेच्या वस्तू आणि थोडं फर्निचर. मी त्यांना पैसे दिले, ते निघून गेले आणि मी हळूहळू माझ्या खोलीची साफसफाई सुरू केली. रूम तशी जुनी होती, थोडं जाळं लागलं होतं आणि कोपऱ्यात धूळ साचली होती. मी झाडू घेऊन साफसफाई करत असतानाच दरवाजावर टकटक असा आवाज झाला. मला वाटलं कोणीतरी तिकडे दुसरीकडे वाजवत असेल, म्हणून मी दुर्लक्ष केलं. पण पुन्हा दरवाजावर टकटक आवाज आला. मी थोडंसं संभ्रमित होऊन दरवाजाकडे पाहिलं, तर तिथे एक स्त्री उभी होती. तिच्या हातात एक पिशवी होती आणि ती अत्यंत साधेपणाने म्हणाली, नमस्कार, माझं नाव सुमन. मी शेजारच्या घरात राहते. तिचं बोलणं शांत होतं, पण मला थोडं अवघडल्यासारखं वाटलं. नवीन गाव, नवीन माणसं आणि आता अशी अचानक कोणीतरी ओळख करून देणार, तर थोडं गोंधळ होणं स्वाभाविक होतं. काही क्षण मी तिला काहीच उत्तर दिलं नाही. तिला कळलं की मी थोडा अस्वस्थ आहे, त्यामुळे तिने पुढे बोलायला सुरुवात केली. मी इकडेच राहते. तुम्ही बँकेत काम करायला आलात ना? आमच्या गावातीलच बँक आहे ती साहेब. तुम्हाला काही हवं असल्यास मी मदत करू शकते. मी थोडं स्मितहास्य करून तिला धन्यवाद दिले. तिने मला पाण्याबद्दल सांगितलं. इथे पाणी सकाळी 6 वाजता येतं आणि 6:30 वाजता जातं. तुम्हाला रोज पाणी भरून ठेवावे लागेल. हे ऐकून मला थोडं हसू आलं, कारण मला अजून पाणी आणायचं होतं आणि मी अजून काहीच तयारी केली नव्हती. ती म्हणाली, तुम्हाला आता पाणी पाहिजे का? मी होकार दिला आणि ती तिथून पाणी आणायला निघून गेली. मी पुन्हा माझ्या विचारांत गुंतलो. कोण असणार ही सुमन? पण गावातले लोक खूप खूप मदत करणारे असतात हे मला माहीत होतं, म्हणून मी जास्त विचार केला नाही. मी सामान इकडे तिकडे रचत होतो. त्याच दरम्यान त्या खोलीतले वातावरण शांत आणि काहीसं जिव्हाळ्याचं वाटत होतं. भिंतीतच एक लहानसं कपाट होतं, जणू खोलीच्या अंगणात एक हक्काचं ठिकाण. त्यात मी माझं काही लागणारे सामान काळजीपूर्वक ठेवत होतो. त्याच कपाटात एक छोटी पेटी होती, ज्यात मी स्वतःचे कपडे व्यवस्थित रचून ठेवले. खोली लहान असली तरी प्रत्येक वस्तूला एक जागा मिळालेली होती, अगदी मनासारखी. तिथेच एक छोटीशी बाथरूम होती, जिच्या भिंतीवर मी काही वस्तू ठेवल्या. जणू ती बाथरूम माझ्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार झाली होती. अचानक मी भानावर आलो तेव्हा पाहिलं की ती बाई दरवाजात उभी होती, जिचं अस्तित्व जणू त्या जुन्या खोलीत प्रकाशाचा एक नवा किरण घेऊन आलं होतं. ती
ती तशीच होती जशी पहिल्यांदा दिसली होती. तिची साधी साडी, तिचं शांत मुखमंडल, तिच्या डोळ्यातली निर्मळता. पण आता तिच्या कमरेवरती पाण्याचा एक मोठा हंडा होता. तो हंडा जणू तिच्या सडपातळ कमरेच्या कमानीवरून वाहत होता. तिची चाल जरा बधीर झाली होती, पण तरीही ती अतिशय सहजतेने तो भार वाहत होती. त्या हंड्याच्या वजनाने तिची कमर थोडीशी वाकली होती. ती वाकण्याची मृदा जणू एखाद्या वेलीसारखी नाजूक होती. तिच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब पुसताना तिने हलके हास्य केले आणि तिच्या त्या हास्यात एक अजब भाव होता. माया, आपुलकी आणि बिनसोक्तपणाची देणगी. साहेब, मला माहीत आहे तुम्हाला पाण्याची गरज असेल, ती म्हणाली. तिचा आवाज गार वाऱ्यासारखा मंजूळ होता. पण माझ्याकडे आज फारसं पाणी नाही. एकच हंडा आहे, तोच मी तुमच्यासाठी आणला. यावर आजचा दिवस भागवावा लागेल. उद्या सकाळी पाणी येईलच, ती म्हणत होती. पण तिच्या डोळ्यात निर्मळ श्वासनाची झलक दिसत होती. ती जणू म्हणत होती, ही तुमची पहिलीच संध्याकाळ आहे. मी नसते तर तुम्ही कसे असते. तिच्या त्या साध्या शब्दात एक वात्सल्य होतं. जणू ती माझी बहीण, माझी आई, माझी प्रेयसी एकाच वेळी सगळं काही होती. मी तिच्याकडे पुढे सरसावलो. माझ्या पावलांना जणू वेग आला होता. मनातली धडधड वाढली होती. तिच्या हसऱ्या डोळ्यांमधील सौंदर्य मला विस्मयात पाडत होतं. ते डोळे जणू कोणत्या गहन गुप्ततेचे दार होते, जिथे काळ थांबला होता. मी जवळ गेलो तेव्हा तिच्या शरीरातून उमटणारा मातीचा, ताज्या पाण्याचा आणि तिच्या अंगावरच्या कपड्यांचा गंध हवेत विरघळला होता. तिच्या वळलेल्या कमरेवरून तो हंडा खाली उतरवताना तिची साडी थोडी सरकली. तिचा खांदा उघडा झाला आणि त्या क्षणी तिच्या त्वचेचा गोरापणा संध्याकाळच्या उजेडात चमकला. तिची हालचाल मंद होती, जणू तिने जाणून बुजून तो क्षण लांबवला होता. ती हंडा खाली ठेवत होती, पण तिचे हात थरथरत होते का, की तो माझ्या हृदयाचा ठोका होता, हे मला कळेना. मी तिच्या हातातून तो हंडा घेतला. तिची बोटे माझ्या बोटांना स्पर्शून गेली. तो स्पर्श विजेसारखा हलका पण मनाच्या गाभाऱ्यात कोरला गेला. तिची त्वचा थंड होती, पण त्या स्पर्शाने माझ्या अंगणात उष्णतेची लाट उठली. मी हंडा भिंतीजवळ ठेवला, पण माझे डोळे तिच्यापासून हटेना. ती अजूनही तिथेच उभी होती. तिचा श्वास थोडा वेगवान झाला होता. हंड्याच्या वजनामुळे नाही, तर आपल्या जवळकीमुळे कदाचित. तिच्या छातीचा भार आणि पडझर, त्याच्या लयीत एक रोमांटिक ताल होता. ती श्वास घेत होती आणि मी मोहित होत होतो. ती म्हणाली, साहेब, काही हरकत नाही. तुम्ही नवीन आहात, इथला माणूस कोणी ओळखीचा नाही. काही लागलं तर मला सांगा. तिच्या त्या शब्दात जणू मला सामावून घेण्याची तिची मनोभूमिका होती. ती माझ्याकडे पाहत होती. तिच्या नजरेत एक प्रकारची हुरहुर होती, जणू ती माझ्या डोळ्यात माझे विचार वाचू पाहत होती. मला वाटलं तिचा तो नजरकट्टा जणू मला प्रश्न विचारत होता. तुम्ही इकडे कसे आलात? तुम्ही एकटे का आणि का? पण तिने बोलून ते विचारले नाही. धन्यवाद, मी म्हटलं. माझा आवाज कर्श झाला होता. तिने हे ऐकल्यावर हलकेसे ओठ आवळले. तिची हास्यरेखा जणू तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर उजळून टाकत होती. ती हळूहळू वळाली. तिची साडी तिच्या कमरेभोवती घट्ट आली. त्यावेळी तिच्या पाठीशी रेषा, तिच्या वळणदार आकार, तिच्या खांद्यांची ओढ, सगळं काही इतकं मोहक होतं की मी श्वास रोखून उभा राहिलो. तिच्या चालीत हलके झुलणं होतं. ती जणू हवेतच तरंगत होती. ती दरवाजाच्या बाहेर पडली. तिचा पाय थोडा वेगाने मागे सरकला, जणू तिला थांबावंसं वाटत होतं. पण आपल्या प्रतिष्ठेच्या बंधनात अडकून ती पुढे निघून गेली. मी दरवाजातच उभा राहिलो. तिचं ते स्वप्नव्रत रूप माझ्या नजरेतून हटेना. तिच्या ओठांचा तो लालबुंद रंग जणू कल्पनेने माझी पाणी केला. तिला ब्लाऊज जरा घट्ट असल्याने तिच्या शरीराचा उभरता मला जाणवत होता. तिच्या दोन्ही हाताने आकार सळपातळ पण मजबूत. त्या हातांनी पाण्याचे हंडे उचलले होते. त्या हातांनी झाडलोट केली होती, पण तरीही ते हात इतके नाजूक होते, जणू कुणाच्या प्रेमाची कळी. तिची कमर जणू एखाद्या कलाकाराने घडवलेली. तिच्या साडीचा पदराने अर्धवट झाकलेली होती, पण तरीही ती मला भुरळ घालत होती.
मी मनात विचार करत होतो, ही बाई कोण आहे? तिच्यात असं काय आहे की मी तिच्याकडे पाहणं हेच एक ध्यान बनू लागलं. तिच्या निघून जाण्याने खोली रिकामी वाटू लागली, पण तिचा सुगंध हवेत उरला होता. गावाचा, ओल्या मातीचा आणि कदाचित तिच्या अंगावरच्या तेलाचा गंध. तो सुगंध मला वेड करत होता. मी तिथेच काही क्षण उभा होतो. तिची प्रतिमा मनात रंगवत होतो. ती दरवाजातून कशी आली, कशी वाकली, कशी हसली, कशी गेली. तिची प्रत्येक चेष्टा माझ्या अंतर्मनात उमटली होती. जणू एखादी चित्रपटाची फ्रेम थांबवली गेली होती. मग हळूहळू मी भानावर आलो. खोलीची धूळ, कोपऱ्यातली साफसफाई, सामानाची रचना, हे सगळं मला पुन्हा वास्तवात खेचून आणत होतं. पण मन मात्र तिथेच होतं. तिच्या त्या वळणदार, तिच्या त्या आवाजात, तिच्या त्या डोळ्याच्या तळपाटीत. मी झाडू हातात घेतला, पण तिच्याविषयीचे विचार साफ व्हायला वेळ लागणार होता. खोलीतल्या एकेकी वस्तूला हात लावताना मला जाणवत होतं, ती जागा आता माझीच आहे, पण तिच्या स्पर्शाने ती अधिकच सुंदर झाली आहे. तिच्या हाताने ठेवलेल्या पाण्याचा हंडा जणू त्या खोलीचा केंद्रबिंदू बनला होता. मी तिकडे पाहत होतो आणि मला वाटत होतं ती माझ्यासाठी पाणी आणायला आली, पण तिने माझ्या मनाचा दुर्वा कायमचा भिजवला. त्या दिवशी संध्याकाळ उतरत होती आणि मी अजूनही तिच्याच विचारात होतो. गावातल्या त्या जुन्या खोलीची भिंत, तिच्यावर पडणारी दिव्यांची हलकी छाया, तिच्या साडीचा पदर वाऱ्यात उडताना, हे सगळं मला माझ्या कल्पनेत घर करून बसलं होतं. ती एक साधी स्त्री होती, पण तिच्या साधेपणात इतकं सौंदर्य होतं की मला वाटत होतं मी तिथे कामासाठी आलो असेन, पण काहीतरी खोलवर बदलून गेलं आहे. तिचं माझ्याशी असलेलं ते पहिलं भेटणं, तिचा तो हळुवार स्वर, तिची ती काळजी, हे सगळं मला एखाद्या प्रेमकथेच्या पहिल्या अध्यायासारखं वाटत होतं. मला माहीत नव्हतं पुढे काय होणार, पण त्या क्षणी तिथे उभं राहून तिचा मागणूस पाहण्यात मला एक विलक्षण आनंद मिळत होता. त्या रात्री खोलीत एकटा बसलो तेव्हा मला जाणवलं, खेड्यांची ही साधी खोली, तिचा तो मातीचा सुगंध आणि तिच्या स्पर्शाने भिजलेला पाण्याचा हंडा, हे सगळं माझं आयुष्य बदलून टाकणार होतं. ती स्त्री, तिचं रूप, तिचा स्वभाव, तिचं मन, मी तिच्याबद्दल काहीच ठोस माहिती नव्हतं, पण तरीही मी तिच्या प्रेमात पडत होतो. हे प्रेम शब्दांना न मिळणारं, ओळखी पलीकडचं, अकालनीय होतं, पण ते होतं, साक्षात होतं. आणि त्या क्षणी, त्या रात्रीच्या शांततेत मी त्या भावनेला आपलंसं केलं. तिच्या नावाचा उच्चार न करताही तिच्या प्रतिमेबरोबर संवाद साधला. पेपरच्या शब्दांमध्ये मन गुंतवून होतो. त्या छापील अक्षरांमधून बातम्या मला वाचायला मिळत होत्या, पण माझ्या मनात एक कोपरा मात्र तिच्याच विचारात रमला होता. संध्याकाळचा मंद प्रकाश खोलीत उतरत होता आणि पेपरची पाने हातात घेताना मला तिच्या आवाजाची, तिच्या हालचालीची, तिच्या त्या भावपूर्ण नजरेची आठवण येत राहिली. काही वेळातच जणू त्या विचारांना उत्तर द्यायला दारात एक अपरिचित छाया दिसली. ही तीच होती, सुमन. तिचं येणं जणू नियतीने ठरवलं होतं. मी जितक्या वेगाने तिचा विचार करत होतो, तितक्याच वेगाने ती प्रत्यक्षात उभी राहिली. तिने आता दार वाजवले नाही, उलट हलकासा मृदू खोकल्याचा आवाज करून तिने आपली उपस्थिती जाणवली. तो आवाज जणू संध्याकाळच्या शांततेत गुंजन निर्माण करणारा होता. तिच्या त्या आवाजात एक लाजरा, किंचित संकोच, पण आपुलकीची ऊब होती. मी पेपर खाली ठेवला आणि नजर वर करताच माझी नजर तिच्यावर स्थिरावली. ती दाराच्या चौकटीत उभी होती. तिचा हात दाराच्या कडेला हलका स्पर्श करत होता, जणू ती आत येण्याची परवानगी मागत होती. तिच्या चेहऱ्यावर ते गोड, निरागस हसू पसरलं होतं. ते हसू जणू त्या खोलीचा उदासपणा हरवणारं होतं. साहेब, जेवण वाढून आणू का तुम्हाला? तिचा आवाज मधुर होता, गार वाऱ्यासारखा शीतल. ती म्हणत होती, पण तिच्या डोळ्यात एक प्रश्न होता. तुम्ही इकडे नवीन आहात, कोणी नाही तुमच्यासाठी. मी नसते तर तुमची कशी होती? तिच्या त्या उझरत्या भावनेला मी हसून उत्तर दिलं, नको नको, मी स्वयंपाकाचं सामान आणलं आहे. मला सगळं येतं, मी स्वयंपाक बनवेन. माझ्या त्या उत्तराने ती क्षणभर थबकली. तिच्या डोळ्यात कुतूहल आणि थोडी चिंता दिसली. ती पुन्हा बोलली, पण यावेळी तिच्या आवाजात आग्रह होता. ठीक आहे, पण काही भाजी आणू का?
गावातील भाजी तुम्हाला शहरात कुठे मिळणार नाही. तिचे शब्द जणू मला हाताशी धरून पाहत होते. ती म्हणत होती, मला तुमची काळजी घ्यायची आहे. मी तिला उत्तर देण्याच्या आधीच माझी नजर तिच्या हाताकडे गेली. तिच्या उजव्या हातांची बोटे साडीच्या पदराला हलकीशी गुंफत होती. त्या पदरात काहीतरी गुंडाळलं होतं. तिची ती बोटे सडपातळ पण श्रमाचे रेषाखुणा असलेली मला मोहित करत होती. तिने हळुवारपणे साडीचा पदर उघडला. त्या अंगाखाली लपलेली मेथीची ताजी हिरवीगार जुडी बाहेर आली. ती जुडी जणू तिच्या हृदयातली माया होती, जी तिने पानांमध्ये गुंडाळलेली होती. तिच्या डोळ्यातले प्रेम अगदी स्पष्ट दिसत होतं. ती जणू म्हणत होती, हे माझं तुमच्यासाठी, ही माझी भेट. ही मी मेथीची भाजी आणली, गावातली ताजी आहे. तुम्हाला तिचा स्वाद नक्की आवडेल, ती म्हणाली आणि तिचा आवाज थरथरत होता. तो भावनिकेचा थरकाप होता का की तिच्या संकोचाचा? तिने ती जुडी माझ्या दिशेने वाढवली. तिचा हात थोडासा पुढे सरकला आणि त्या क्षणी तिचे बोटे माझ्या बोटांना स्पर्शून गेली. तो स्पर्श अगदी हलका पण विजेसारखा तीव्र. मला वाटलं तिच्या त्या हातात मी फक्त भाजी घेत नाही, तर तिच्या हृदयाचा एक कण, तिची आत्मीयता, तिची त्या क्षणाची भावना स्वीकारतो आहे. ती जुडी हातात घेतल्यावर माझ्या बोटांनी तिच्या हाताचा मांगूस घेतला. तिची त्वचा कोमल होती, पण तिच्या हाताच्या तळत्यावर वीज होती, शेतीची, पाण्याची, काळजीची. त्या बोटांनी मला स्पर्श केला आणि माझ्या अंगात उष्णतेची लाट उसळली. ती क्षणभर तशीच उभी राहिली. तिने डोळे माझ्यावर रोखले गेले हो. तिच्या नजरेत एक प्रकारचा मोह होता. जणू ती मला विचारत होती, हे स्पर्शाचे क्षण तुम्हाला कसे वाटतात? पण ती काहीही बोलली नाही. धन्यवाद, मी म्हणालो. माझा आवाज किंचित कर्ष झाला होता. हे ऐकल्यावर तिच्या ओठांवर एक गोड अर्थपूर्ण हसू उमटलं. ते हसू जणू तिच्या मनाचा आरसा होतं. ती हातातली साडी आवरत म्हणाली, थोड्या वेळाने येते, मी म्हणत होती. पण तिच्या पावले दाराजवळ वळाली, तरीही तिची नजर माझ्यावरच होती. ती हळूहळू मागे सरकली. तिचा साडीचा पदर हलला. तिचा कमरेचा वळण दाराच्या उजेडात दिसला. तिची चाल जणू वेळ थांबवण्याचा प्रयत्न करत होती. ती निघून गेली, पण तिचा सुगंध हवेत राहिला. तिच्या अंगावरच्या कपड्यांचा, तिच्या हातातील मेथी आणि तिच्या शरीरातली उबदारता. मी दारात उभा राहून तिला पाहत राहिलो. तिची पावले पायऱ्यावरून हळूहळू उतरली. तिच्या साडीचा पदर पायांच्या मागे सरकला आणि मी तो प्रत्येक क्षण मनात उतरवत होतो. तिचे ते हसू, तिच्या हातातली ती हिरवी जुडी, तिच्या बोटांचा स्पर्श, तिच्या डोळ्यातील ते प्रश्न, सगळं काही माझ्या मनावर अक्षरशः कोरलं गेलं. मी खोलीत आत आलो. ती जुडी माझ्या हातात घट्ट धरून मला वाटलं, ही फक्त भाजी नाही, ही तिच्या मनाची भेट आहे. तिने मला दिलेल्या त्या पाण्यापेक्षा त्या मेथीची जुडी अधिक मौल्यवान वाटू लागली, कारण ती तिच्या हाताने, तिच्या काळजीने, तिच्या हृदयाने आणली होती. मी ती जुडी हातात घेऊन थोडा वेळ तसंच उभा राहिलो. तिच्या हाताची उबदारता अजूनही त्या पानावर होती. मी ती पाने हातात घेतली. त्या शब्दांना स्पर्श करताना मला तिची आठवण झाली. ती मेथी जणू तिच्या मनाचा एक भाग होती, जिने माझ्यासाठी उघडली केली. त्या पानांमधून गवताचा, मातीचा सुगंध येत होता, पावसाने भिजलेल्या शेतीचा वास आणि तिच्या अंगावरच्या त्या साध्या साडीचा स्पर्श. तिचं ते दारात उभं राहणं, तिचा तो हलका खोकला, तिचं ते गोड हसू, हे सगळं मला एखाद्या प्रेमपत्रासारखं वाटू लागलं. शब्दात नाही, पण भावनांनी लिहिलेलं. त्या क्षणी मला जाणवलं की ती फक्त मेथी आणली नाही, तर तिने माझ्या एकटेपणातली हलकी ऊब आणली. तिने दार न वाजवता येऊन फक्त हलका खोकला करून माझी उपस्थिती जाणवली. ही तिची सहजता होती, तिच्या मनाची सरलता. मी तिच्याकडे बघत होतो आणि ती माझ्याकडे. त्या 2 क्षणात एक नातं जन्माला आलं, जे शब्दांपलीकडचं होतं. ती निघून गेली, तरीही तिचा आवाज माझ्या कानात गुंजत राहिला. काही भाजी आणू नका, हा प्रश्न माझ्या मनात घर करून राहिला होता. मी हसलो स्वतः असेच, कारण मला माहीत होतं आता ती तिच्याशिवाय राहू शकणार नाही. ती माझ्या विचारांचा अविभाज्य भाग बनली होती. रात्री जेवण बनवताना ती मेथीचा हातात घेतली, तर तिच्या स्पर्शाची आठवण झाली. मी ती भाजी स्वच्छ धुतली. तिचे देठ तोडताना मला वाटलं, ही पाने जणू तिच्याशी बोलत आहेत. ती आम्हाला घेऊन आली.
तिच्या मायेने आम्ही तिच्यासारखीच ताजी, तिच्यासारखीच सरळ, त्या रात्रीच्या शांततेत त्या मेथीच्या भाजीतून मी तिची अनुभूती घेत होतो. ती जुडी मी कढईत टाकली तेव्हा फोडणीचा वास खोलीत पसरला. तो वास गवताचा, शेताचा आणि तिच्याच सान्निध्याचा होता. मी जेवण करत बसलो तर त्या भाजीचा प्रत्येक घास मला तिची आठवण करून देत होता. तिचे ते काळजीने भरलेले डोळे, तिचे ते हळुवार शब्द, तिचं ते दारात उभं राहणं, सगळं माझ्या मनात ताजं होतं. मला वाटलं या छोट्या गावात, या जुन्या खोलीत मी कामासाठी आलो होतो, पण आता माझ्या हृदयात एक नवं काम सुरू झालं होतं. ती तिच्यासाठी वाट पाहणं, तिच्या येण्याची आशा, तिच्या नजरेला तो प्रश्न उलगडण्याचा प्रयत्न. हे प्रेम नव्हतं अजून, पण त्याची बीज पेरली गेली होती. तिच्या त्या मेथीच्या जुडी, तिच्या त्या हलक्या खोकल्यात, तिच्या त्या हसण्यात. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता उठलो. ती बाई म्हणाली होती तसंच पाणी आलेलं होतं. मी भराभर पाणी भरलं. गावात पाण्याचा तास मर्यादित असतो हे मला कळालं, पण तेव्हा शहरातल्या 24 तास पाण्याच्या सुविधांची सवय अजूनही मनात होती. तरीही नवीन ठिकाणात सगळं जुळून घ्यावं लागणार होतं हे सत्य मी स्वीकारलं. आज माझी सुट्टी होती, तरीही मी कपडे इस्त्री केलेले घातले आणि दिवसाची तयारी केली. मग बँकेच्या दिशेने निघालो. येताना मी बँकेचं स्थान बघितलं होतं. तिथे गेल्यावर पाहिलं की बँक बंद होती. माझ्याकडे बँकेची चाबी नव्हती, पण तिथून काम करणं कसं होईल याचा विचार करत होतो. बँकेभोवती काही लिंबाची आणि बदामाची झाडं होती. वातावरण फार हलकादायक होतं. बँकेचा आकार छोटासा असला तरी त्यात काहीसं खास वाटत होतं. खिडकी बंद होती. ती खिडकी उघडी असती तर मी आत डोकावून बघितलं असतं. आजूबाजूला काही छोटी दुकानं होती जिथे गावातले लोक आपापली कामं करत होती. त्या बँकेकडे पाहून मला समाधान वाटलं, कारण इथेच आता मला काम करावं लागणार होतं. वातावरण शांत, आल्हाददायक आणि नवं होतं. जणू गाव मला स्वतःमध्ये सामावून घेत होतं. या गावातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येही एक वेगळं सौंदर्य आणि साधेपणा होता ज्याने माझं मन मोहून टाकलं होतं. बँकेजवळच एक छोटी हॉटेल होती. एवढ्या धाकाधकीत नंतर छोटीशी भूक लागली होती म्हणून थेट त्या हॉटेलमध्ये गेलो. साधं गावातल्या वातावरणाशी जुळणारं ते हॉटेल होतं, पण त्यातली जादू काही वेगळीच होती. तिथे जाऊन मस्तपैकी नाश्ता केला. गरम पोहे आणि चहा घेतल्यावर पोटही भरलं आणि मनही प्रसन्न झालं. दिवसाचा आनंद घेण्यासाठी तिथेच बराच वेळ टाइमपास केला. आसपासची लोक, त्यांचे संवाद, हे सगळं पाहत असताना गावातल्या शांततेचा एक नवा अनुभव घेत होतो. संध्याकाळी परत माझ्या रूमवर आलो. दिवसभर फिरल्यामुळे थोडा थकवा जाणवत होता. लवकरच मी झोपून गेलो. झोप अशी लागली की रात्रीची वेळ कधी झाली हे कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून फटाफट तयारी केली. आज बँकेतला पहिलाच दिवस होता, त्यामुळे थोडी उत्सुकता आणि आनंद दोन्ही मनात होतं. बँकेत गेलो तर सगळ्यांनी अगदी मायेने स्वागत केलं. मोजकेच लोक होते तिथे, पण त्यांच्यातली आपुलकी आणि जिव्हाळा लगेच जाणवला. त्यांनी मला बँकेतील वस्तू कुठे आहेत, कशा वापरायच्या याबद्दल सविस्तर सांगितलं. मी उत्साहाने माझ्या कामाला लागलो. संध्याकाळी 5:30 वाजता काम संपलं आणि परत रूमवर आलो. रूमवर येताना वाटेत 2 अंडी आणि पाव घेतले होते. मनात ठरवलं होतं की आज मस्त अंड्याची भुर्जी बनवायची. खोलीत आल्यानंतर फोडणीच्या खमंग वासाने रूम भरली होती. भुर्जी बनवून मी पाव सोबत खात बसलो. तेवढ्यात ती बाई परत आली. दरवाजा उघडताच होता म्हणून ती आत आली. मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तिच्या नजरेत काहीतरी सांगायचं होतं असं स्पष्ट दिसत होतं. तिच्या बोलण्याआधीच मी म्हटलं, या ना जेवायला. ती हलकसं हसली आणि म्हणाली, जेवा जेवा, पोटभर जेवा. तिच्या त्या शब्दांनी मनावर मृदू प्रभाव टाकला. मी तिला म्हणालो, बसा ना, आणि तिने खुर्चीकडे एक नजर टाकली. ती खुर्ची बसवण्यासाठीच होती, पण जणू तिला काहीसा संकोच होता. मी पुन्हा आग्रह केला, बसा ना. ती हळुवारपणे खुर्चीवर बसली आणि ती बोलायला सुरुवात केली. आज तिने एका हिरव्या रंगाची साडी नेसली होती आणि त्यावर मळकट लाल रंगाचा ब्लाऊज घातला होता. त्या साध्या पेहरवातही तिचं सौंदर्य खूप खुलून आलं होतं. तिच्या साधेपणात एक अनोखी मोहकता होती. थोड्याच वेळात ती थोडी गंभीर झाली आणि म्हणाली, अहो, तुमच्याकडे एक काम होतं. तिच्या त्या बोलण्यात एक वेगळीच भावना होती. मला आश्चर्य वाटलं.
मनात विचार करू लागलो, आता या बाईचं माझ्याकडे काय काम असणार? मी तर गावात नवीन होतो, कोणालाच ओळखीचा नव्हतो, त्यामुळे हे सगळं मला नवीन होतं. मी तिचं बोलणं समजून घेतलं आणि विचारलं, हो सांगा ना, काय काम आहे? ती थोडा वेळ शांत राहिली आणि मग एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, आमचे हे. तिच्या तोंडून आमचे हे शब्द निघताच मला तिच्या नवऱ्याविषयी ती काहीतरी सांगत आहे हे समजलं. ती पुढे म्हणाली, आमच्या यांना काही काम आहे का? दिवसभर घरातच असतात, इकडे तिकडे दारू पीत बसतात. जर तुमच्या बँकेत त्यांना एखादी छोटी मोठी कारकुनाची किंवा शिपायाची नोकरी मिळाली तर फार बरं होईल. तिच्या बोलण्यात एक दुःख आणि निराशा जाणवली. तिच्या नवऱ्याबद्दल तिला काळजी होती, त्यांच्या भवितव्याची काळजी होती. तिच्या त्या बोलण्यात मायेची चिंता आणि आशेची जाणीव होती. मी मनातल्या मनात विचार केला, इथे मीच नवीन आलो आहे, बँकेतही इथे नुकताच लागलो आहे आणि अजून तर इथल्या कामाचा नीट प्रशिक्षणही पूर्ण केलेलं नाही. बँकेतल्या कामासाठी लोक कमी नव्हते आणि जे काही काम होतं त्यासाठी योग्य माणसं होतीच. तरीसुद्धा तिच्या चेहऱ्याकडे बघताना तिच्या नजरेत एक वेगळीच आशा होती, जी मला नकार देण्याची परवानगी देत नव्हती. म्हणूनच मी तिला म्हणालो, हो नक्कीच, काही जागा असेल तर तुमच्या नवऱ्याला काम लावण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. हे शब्द ऐकताच तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू पसरलं. तिचं ते हसू माझ्या मन थोडं हलकं झालं. मी माझं जेवण करत होतो आणि मुद्दाम तिला विचारलं, तुम्हाला अंडापाव आवडतो का? ती लगेच म्हणाली, हो खाते, पण आज माझा उपवास आहे. तिच्या आवाजात एक हलकासा नजाकता होता आणि त्या मोकळ्या संवादात तिने मला सहजपणे उत्तर दिलं, ठीक आहे. मी म्हणालो, कधीतरी बनवतो तेव्हा या माझ्याकडे जेवायला. तिच्या डोळ्यातून एक आत्मविश्वासन दिसलं आणि ती म्हणाली, हो नक्कीच. तिच्या बोलण्यातलं मोकळेपणा, तिची सहजता आणि तिच्या अंगावरची साधी पण मोहक हिरव्या रंगाची साडी, हे सगळं मला विचलित करत होतं. कधी ती साडी आणि कधी तिचं निरागस हसू, सगळं काही जणू माझं क्षण वेधून घेत होतं. तिच्या देहावर त्या साडीचं सौंदर्य, ते कळकट लाल रंगाचं ब्लाऊज आणि त्या कपड्यामधून स्पष्ट दिसणारा तिचा रेखीव बांधा, सगळं काही मोहात पाडणारं होतं. तिच्या बोलण्यामध्ये एक स्वाभाविकपणा होता आणि ती सहज संवाद करत होती आणि दरवेळी काही ना काही नवीन विषय काढून ती बोलत राहायची. त्यामुळे तिचं थांबणं जणू सहज झालं होतं आणि मला ते काही वेळात जाणवलं की ती फक्त बोलण्यासाठीच नाही तर कदाचित नवऱ्याच्या नोकरीसाठी माझ्याशी संपर्क साधत होती. ती माझी अगदी वरवरची काळजी घेत होती. असं नाही ना? स्वतःच्या मनाशीच म्हणालो, थोडा वेळाने येते असं म्हणत ती निघून गेली आणि मी एकटाच खोलीत बसलो. त्या रात्री झोप काही लागत नव्हती. नवीन जागा होती, पण त्या नवीन जागेच्या एकांतात ती सुंदर बाई माझ्या मनावर राज्य करत होती. तिचं गोड हसू, तिचं सौम्य हळुवार होणारी हालचाल आणि तिची माझ्याशी बोलण्याची पद्धत, सगळं काही माझं लक्ष विचलित करत होती. मी लवंडलो, पण माझे डोळे बंद झाले तरी तिचं चित्र माझ्या नजरेसमोर उभं राहत होतं. तिचं ते मोहक रूप, तिच्या नजरेतली भावना, तिचं त्या पाण्याच्या हंडा घेऊन येणं आणि तिची काळजीपूर्वक विचारपूस करणं, हे सगळं काही माझ्या मनात घेर करून नाचत होतं. 2-4 दिवस असेच गेले. आता रविवार आला होता आणि मला सुट्टी होती. सकाळी मी जरा उशिराच उठलो होतो आणि त्यामुळे नळाचं पाणी भरायचं चुकलं होतं. मी दरवाजात येऊन इकडे तिकडे पाहिलं, तिला कुठे दिसते का म्हणून, पण ती दिसली नाही. मनात विचार आला की तिच्या घरी जावं, पण असं अचानक कुणाच्या घरी जाणं कसं? कुणाच्या घरी जायचं कसं? त्यामुळे नाईलाजाने मी माझ्या रूममध्येच बसलो. थोड्याच वेळात ती आली. जणू मी तिचीच वाट बघत होतो आणि तिच्या येण्याने मला समाधान मिळालं. दरवाजातून ती मला दिसली आणि मला अपेक्षा होती की ती येईलच. ती हसतच दरवाजात उभी राहिली आणि बोलली, काय साहेब, बरं आहे ना? मी थोडासा हसतच म्हणालो, हो बरं आहे, पण आज संकटात पडलोय. ती कुतूहलाने विचारलं, काय झालं? आज जरा उशिरा उठलो आणि पाणी भरायचं राहिलं. आता माझ्याकडे पाणीच नाही. ती ते एकताच हसले आणि खदखद हसल्यासारखं तिचं साधं रूप अजूनही खुललं. आज तिने पारदर्शक साडी नेसली होती
तिच्या सावळ्या रंगाची ती साडी अजूनही उठून दिसत होती. साडीच्या पलीकडे तिच्या शरीराचे सौंदर्य सहज दिसत होतं. ती हळूवार बोलत होती आणि तिचं ते शांत मोहक रूप मला नजरेतून बाजू सावरता येत नव्हतं. तिने तपकिरी रंगाचा ब्लाऊज घातला होता. त्यात तिचा उभा आकार स्पष्ट दिसत होता. माझ्या मनात एक विचित्र मोह पसरत होता. तिच्याकडे बघणं, तिच्या जवळ जाणं, तिच्या सुंदरतेचं मनन करणं, हे सगळं मला आवरत नव्हतं. ती समोर उभी होती आणि माझ्या मनात विचार आला की तिला जवळ घेऊन मस्त मिठी मारावी, तिच्या नाजूक ओठांवर ओठ टेकून चुंबन घ्यावं. माझ्या मनात हे विचार चालू असतानाच मी तिला पाहत होतो. काही वेळाने मी भानावर आलो आणि या विचारामधून बाहेर आलो. ती अजूनही हसत उभी होती. जणू काही तिला माझ्या मनात काय चाललंय हे कळत होतं, पण ती काहीच बोलत नव्हती. अचानक ती विचारली, काय झालं साहेब? काय विचार करताय? ती मधुर आवाजात विचारत होती. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं आणि तिच्या नजरेत एक प्रभावची आगळी चमक दिसत होती. मी तिच्याकडे पाहिलं आणि मनात आलं, जे मला खरंच हवं आहे ते तर ही देणार नाही, पण माझ्या मनात जे विचार चालू होतं ते ओठांवर आणण्याचं धाडस होत नव्हतं. तिचं बोलणं, तिचं सौम्य हालचाल आणि तिचं मोहक रूप मला मन अधिकच भुलवून होतं. ती हसत हसत म्हणाली, साहेब, पाणी आणून देऊ का तुम्हाला? तिचा आवाज गोड होता आणि तिच्या चेहऱ्यावर त्या वाक्यात आदराचं आणि काळजीचं मिश्रण होतं. मी म्हटलं, हो, बरं होईल. पाणी आणून दिलं तर अंघोळ बाकी आहे आणि स्वयंपाकासाठी पाणी लागतं. ती म्हणाली, ठीक आहे, मी 2-3 हंडे पाणी आणून देते. तिने जणू आधीच अंदाज बांधला होता की आज मला पाण्याचा त्रास होणार आहे. तिला काय माहीत होतं हे मी मनात विचार करत होतो. ती हसून म्हणाली, मला माहीत होतं आज तुम्ही उशिरा उठणार आणि नळाचे पाणी तुम्हाला भेटणार नाही. मी त्या वाक्याने स्तब्ध झालो. मनात क्षणभर असं वाटलं की ह्या बाईला मन वाचण्याची कला अवगत आहे की काय. ती परत गेली आणि थोड्याच वेळात पहिला हंडाभर पाणी घेऊन आली. पाणी उचलताना तिच्या शरीरावर थोडंसं पाणी सांडलं. तिची साडी तिच्या कमरेभोवती अधिकच घट्ट नेसली होती आणि पाण्याचा तवंग तिच्या कपाळावर दिसायला लागला होता. घामाच्या थेंबांनी तिच्या कपाळावर एक वेगळीच तेज आलं होतं. तिने हळुवारपणे हंडा माझ्यासमोर ठेवला आणि त्या क्षणी तिचं सौंदर्य अधिकच मोहक वाटू लागलं. पाण्याचा दुसरा हंडा घेऊन ती परत आली आणि पुन्हा पाणी सांडलं. तिच्या साडीचं ओलं वस्त्र तिच्या कमरेवर अजून घट्ट लपेटलं गेलं. ती साडी जणू तिच्या अंगावर चिटकून बसली होती आणि तिचं सौंदर्य त्यात अधिकच खुलून दिसत होतं. तिची उभार, तिच्या कमरेचा तो वळण आणि तिचा ओलसर देह, हे सगळं दृश्य माझ्या मनावर एक प्रकारचं वेड लावत होतं. तिला पाहताना मनात विचार आला, जर ती आता परत गेली नाही तर मी खरंच वेडाच होईल. तिचं सौंदर्य, तिच्या डोळ्यातली नशा आणि तिचं माझ्याशी असं वागणं, हे सगळं मला वेड लावत होतं. ठीक आहे, धन्यवाद, मी तिला सांगितलं आणि मी अंघोळ करतो. माझ्या या वाक्याने तिला समजलं की आता तिला जावं लागेल. ती हळूहळू तिच्या घरी जायला निघाली. मी दरवाजापाशी उभा राहून तिच्याकडे पाहत होतो. ती दरवाजाच्या बाहेर पडली, पायऱ्या उतरू लागली आणि मी तिला पाहतांचा मोह आवरू शकत नव्हतो. तिच्या ओल्या साडीने तिचं मागचं सौंदर्य अजून मोहक दिसत होतं. तिचं शरीर, तिच्या हालचाली, तिच्या त्या साडीमधला आकृतीबंध, हे सगळं माझ्या नजरेतून काही केलं जात नव्हतं. माझ्या मनात अनेक विचार फिरत होते. तिच्या सौंदर्याने मनन करत राहणं, तिच्या जवळ जाण्याची इच्छा आणि तिच्या ओठावर एक मस्त चुंबन घेण्याचे स्वप्न, सगळं मला वेळ लावत होतं. मी अंघोळ केली, स्वयंपाक केला आणि जेवणही झालं. थोडा वेळ आराम केला. पण आता संध्याकाळ झालेली होती. बाहेरची हवा शांत होती आणि मी घरात बसून संध्याकाळचा विचार करत होतो. इतक्यात एक माणूस माझ्या दाराशी दिशेनं येताना दिसला. त्याचा चालण्याचा अविभार असा होता की त्याने कदाचित दारू पिली असावी. तो माझ्या दाराजवळ आला आणि म्हणाला, साहेब, रामराम. मीही उत्तर दिलं, रामराम. तो अगदी मरतुकडा दिसत होता. त्याच्या अंगावर काहीच मांस नव्हतं. त्याच्या हालचालीत एक प्रकारची विचित्र अस्थिरता होती, जणू काही तो डुलत चालत होता. मी त्याच्याकडे पाहत असताना त्याने स्वतःची ओळख करून दिली. मी सुरेश, सुमानचा नवरा. हे ऐकताच मला आश्चर्य वाटलं. मनात वाटलं, या सुंदर ललनेचा नवरा हा मरतुकडा. त्याचं रूप आणि तिचं सौंदर्य याचा विचार करून मी मनातल्या मनात हसलो. थोडा वेळ सुरेश काही बोलत राहिला. मग तो म्हणाला, साहेब, आज संध्याकाळी कोंबडीचा बेत करायचा का? तुम्ही मटण खाता ना? मी उत्तर दिलं, हो, खातो ना.
ठीक आहे, आज संध्याकाळी मस्त कोंबडी घालवतो तुम्हाला. मी म्हटलं ठीक आहे चालेल, पण माझी सोय कराल ना. तो थोडं हसत म्हणाला. काय? तो बोलला, मी चिकनची सोय करतो, तुम्ही बाटलीची सोय करा. हे ऐकताच मला लगेच कळालं की हा माणूस दारूचा शौकीन आहे. कदाचित त्याने दारू पिल्यामुळे त्याचं असं विचित्र वागणं होतं. मनात विचार आला की इतकी सुंदर बायको असताना हा माणूस दारूमध्ये बुडलेला आहे. सुमनसारखी सुंदर स्त्री त्याच्या आयुष्यात असूनही हा तिच्याकडे दुर्लक्ष करून दारूच्या आहारी गेला होता. मला तर असं वाटलं की जर माझी बायको अशी असती तर मी तिला कधीच दुर्लक्षित केलं नसतं. तिला नेहमीच आनंदात ठेवत असतं. त्या संध्याकाळी सूर्यास्ताच्या केसरी किरणे जणू काही सुरेशच्या घराच्या खिडकीतून आत शिरून एक वेगळीच मायावी छटा निर्माण करत होती. सुरेशने दुकानातून आणलेल्या भाजीचा बोकड आणि ताज्या हिरव्या कोथिंबीरचा सुगंध स्वयंपाकघरात पसरला होता. पण त्याचबरोबर त्याने गुप्तपणे आणलेल्या क्वार्टरचा कडक वासही हवेत मिसळत होता. मला माहीत होतं की सुरेशला आज दारू प्यायची आहे, कारण त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. तो जणू काही आपल्या स्वप्नात हरवलेला होता आणि मी तिथे आल्यावर त्याने आपल्या आनंदाचा बांध फोडलाच. त्याची बायको, तिचं नाव होतं सुमन, स्वयंपाकघरात उभी होती. तिने शेगडीवरील कढई ठेवली, तेल तापवलं आणि जिऱ्याची फोडणी दिली. ती तक्षस्थनी त्या फोडणीचा सुगंध घरभर पसरला. ओल्या कपड्यात उभी होती. तिचे केस अव्यस्तव्यस्त, कपाळावर घामाचे थेंब, पण तरीही ती मोहक दिसत होती. तिच्या हाताची सफाई, तिच्या बोटांची नाजूकता, प्रत्येक हालचाल मला मंत्रमुग्ध करून टाकत होतं. सुरेश मात्र तिथेच बसला होता, पाय पसरून, आणि मला बघताच उठला. साहेब या, मी आपल्यासाठी सोय केली आहे, तो उत्साहाने म्हणाला. हातात काचेची बाटली घेऊन त्याच्या बोटातून क्वार्टरचा ग्लास चमकत होता. पण मी लगेच मागे सरकलो. नाही सुरेश, मी दारू पित नाही, मी नम्रपणे सांगितलं. पण तो हट्टी होता. त्याला वाटत होतं की साहेबांना फक्त थोडीशी वाईन देऊन पाहिली पाहिजे. त्याने ग्लास पुढे केला. साहेब थोडी तरी घ्या. इतकं काय? पण मी अढळ राहिलो. तुम्ही घ्या, मला ही सवय नाही, पण तुम्हाला हवं असेल तर मी अजून आणून देतो, म्हणून मी नकार दिला. सुरेशने उपसा टाकला आणि मग एकटा दारू पिण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तो चुटुकले सांगत होता, हसत होता, पण हळूहळू तो गंभीर झाला. त्याच्या डोळ्यांची पारदर्शकता कमी होऊ लागली. त्याने 2-3 क्वार्टर उतरवल्या आणि मग त्याचा आवाज जड होता. तो विचित्रपणे म्हणाला. कदाचित त्या दारूच्या गडबडीत त्याने आपलं नावच विसरून गेला होता. मी त्याला सावध केलं. सुरेश थांब, जेवण करायचं आहे, कमी घे. पण तो हसला, एक हसू जे नुसतं ओठांवर थांबलं, डोळ्यापर्यंत पोहोचलं नाही. त्याने आणखी 2 क्वार्टर प्यायल्या. त्याची बोलायची शैली बदलली, अडखळू लागली, आणि मग त्याची पापणही जड झाली. पुढे मागे झुलत होता आणि शेवटी तो जागेवर कोलमडून झोपी गेला. तोंड अर्ध उघडं, घोरणारे सुरू. सुमन स्वयंपाक करता करता त्या दृश्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात संताप होता, पण त्या संतापाच्या खाली एक दाट दुःख होतं. ती शिगडीजवळ उभी होती. तिच्या हातातली कढाई थरथरत होती. तिने मला खाली बघितलं आणि मग ती म्हणाली, साहेब काय करू, हा रोज असाच पिऊन येतो, मला मारहाण करतो, पैसे घालवतो, आणि मी दिसायला कितीही सुंदर असले तरी त्याला काही वाटत नाही. मी ह्या संसाराला कंटाळले. तिचा आवाज थरथरत होता. तिने सांगितलं तिच्या घरच्यांनी कसं गरिबीची तिचा विवाह सुरेशशी लावून दिला. तिला कसं रोज काम करावं लागतं. तिचे सुख स्वप्न कसं पायाखाली तुडवलं गेलं. मी किती दिवस याच्यासोबत आहे, पण आजपर्यंत मला नवऱ्याचं प्रेम, नवऱ्याचा स्पर्श काहीच मिळालं नाही. मी सुंदर आहे, पण माझं सौंदर्य दारूच्या धुंदीत हरवून जातं. ती बोलत असताना तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण त्या पाण्यात एक ज्वाला होती. तिने भाजी शिजवला ठेवली. त्यात हिरवी मिरची, ओले लसूण, बेसनाची फोडणी, त्यात वास स्वर्गीय होता. मी तिच्याकडे पाहत राहिलो. तिचा गोरा चेहरा, तिच्या डोळ्यांची काळजीने भरलेली खोली, तिच्या हातातल्या बांगड्यांचा खणखणाट, प्रत्येक गोष्ट मला जणू काही ओढ करत होती. मी विचार करत लागलो, इतकी नाजूक, इतकी मोहक स्त्री, आणि तिला अशा दारुड्या जोखडात राहावं लागतं. माझं मन तिला आपलं करायचं होतं. ती हाताने कपाळावरचे घामाने थेंब पुसत होती, तेव्हा तिच्या हालचालीत किती सोबत होती
मला माझ्याच विचारांत लाज वाटली, कारण तिचा नवरा तिथे झोपला होता, पण माझं मन माझ्या ताब्यात नव्हतं. जेवणाची वेळ झाली. सुरेश झोपला होता, त्यामुळे सुमनने मला पहिलं वाढलं. तिने चपाती भरभरून दिली, भाजीचा घास भाकरीवर ठेवला आणि तिचे बोट हलताच माझ्या मनात लिंबाचा रस पडला. ती म्हणाली, साहेब खा. मी खूप प्रेमाने शिजवले आहे. तिचं हसू, त्या हसण्यात एखादी गुप्त खिळी होती, एखादा इशारा होता. मी जेवायला बसलो आणि मग तिने सुरेशला उठवायचा प्रयत्न केला, पण तो मुर्द्यासारखा झोपला होता. रोज असंच करतो. ती हसली, जेवायला बसला की झोपून जातो. तिने त्यांच्या तोंडावर हात फिरवला, पण त्याला काही जाणवलं नाही. मग ती माझ्यासमोर बसली. तीही पानही समोर होतं आणि आम्ही दोघं जेवू लागलो. जेवताना आमच्या गप्पा चालू होत्या. ती विचारलं, साहेब तुम्ही एकटेच कसं? मी सांगितलं, माझं लग्न झालं नाही, बायको मिळाली नाही. ती हसली. त्या हसण्यात हळूवार खिळी होती. तिची नजर माझ्यावर अडकली. तिचा चेहरा गुलाबी झाला. तिने चोरट्या नजरेने माझ्याकडे पाहिलं. तिच्या ओठांवर एक गूढ स्मित होतं. साहेब, इतकं सुंदर प्रेमळ माणूस तुम्हाला बायको नाही? तिने विचारलं आणि तिचं हसू अजून खोलवर गेलं. ती हाताने भाकरी पकडत होती, पण तिची नजर सारखी माझ्या डोळ्यात होती. मी तिला उत्तर दिलं, नशीब नाही. ती म्हणाली, नशीब कधीकधी येऊन ठोकतं साहेब. तिचा स्वर इतका गोड होता की मला वाटलं जणू काही ती माझ्याशी गुप्त भाषेत बोलत होती. जेवण संपलं. मी आणि ती उठलो. साहेब, याला अंथरुणावर टाकायला मदत करा, ती म्हणाली. आम्ही दोघेही सुरेशला पाय आणि हात धरून बाजेवर नेलं. त्याचं वजन मला जाणवलं, पण त्या वजनातही मी सुमनच्या हातांचा स्पर्श विसरू शकत नव्हतो. आम्ही त्या अंथरुणावर टाकलं, त्याला बाजून वळवलं आणि तो गाढ झोपी गेला. त्याचं घोरणं सुरू झालं. नंतर सुमन भांडी काढली, चूल इझवली आणि हात धुतले. ती माझ्याजवळ आली. हातात एक काचेचा ग्लास होता पाण्याचा. तिने मला दिला आणि मग ती माझ्या अगदी जवळ बसली. तिच्या अंगावर एक सुगंधी पदार्थ होता, चंदनाचा. कदाचित केव्हा तिच्या श्वासात गुलाबाची फुलं होती. तिने डोळे माझ्याकडे गुंतवले आणि सांगितले, साहेब मी किती वर्ष या नवऱ्यासोबत राहिले, पण मला कधीच प्रेमाचा स्पर्श झाला नाही. मी दारू पिणाऱ्या या माणसाकडे बघते तर मला शून्य दिसतं, पण आज तुम्ही आलात आणि मला वाटलं कदाचित नशीब माझ्यावर हसलं. तिचा हात माझ्या हातावर पडला. त्या स्पर्शाने माझ्या शरीरात विजा चमकल्या. मी म्हणालो, मला तुझी गरज आहे. मी तुला पाहताच माझं मन तुझ्याकडे वेडं झालं. ती हसली. त्या हसण्यात नाजूक बेफिकीर होती. साहेब, तुम्ही मला सुख देऊ शकता, तिने विचारलं आणि तिची नजर माझ्या ओठांवर होती. मी तिचा हात घट्ट धरला. हो, मी तुला सगळं प्रेम, सगळं आनंद देईन, जे या माणसाने तुला दिलं नाही. तिने डोळे बंद केले आणि दीर्घ श्वास सोडला. त्या निश्वासात तिची प्रत्येक वर्षाची तहान होती. ती म्हणाली, मी आजपर्यंत या नवऱ्याकडे कधी वासनेने बघितलं नाही, पण तुम्हाला पहिल्यापासून माझ्या शरीरात एक वेगळे रूप पसरले आहे. तुमच्या डोळ्यात एक गहन शांतता आहे, एक प्रेमळ जादू आहे जी मला हवी होती. मी तिच्या गालाला हात लावला. तिचा गाल गरम, मखमली आणि किंचित थरथरत होता. तिने डोळे उघडले आणि त्या डोळ्यात मला एक सागर दिसला. त्या सागरात नैराश्य आणि आशा आणि वासना यांचा मिलाप होता. मी तिच्या कपाळावर हळूच ओठ टेकवली. ती थरथरली. साहेब, ती बोलली, हा स्पर्श मी कधी विसरणार नाही. मग मी तिच्या गालावर किस केला. त्या किसचा वेग वाढवत हळूहळू तिच्या हनवटीवर, नंतर तिच्या मानेवर. ती किरकिरली. तिच्या बोटांनी माझ्या केसांना स्पर्श केला. मी तिच्या ओठांवर आलो आणि तिने स्वतःला माझ्यात झोकून दिलं. आमचे ओठ जुळले. ते किस कोमल होतं, सुरुवातीला फुलाप्रमाणे, पण हळूहळू तीव्र, उत्कट. तिने मला गच्च मिठी मारली. तिच्या शरीराची ऊब माझ्या शरीरात पसरली. ती म्हणाली, हे चुंबन म्हणजे माझ्या कितीतरी वर्षाची ओढ आहे साहेब. मी तुम्हाला आपलं मानलं आहे. मी तिला विचारलं, तू माझी बायको होशील का? तिने डोळ्यात अश्रू आणले, आनंदाचे. हो साहेब, मी या दारुड्या नवऱ्यासोबत जगू शकत नाही. तुम्ही मला घेऊन जा, मी तुमच्यासोबत राहू इच्छिते. तिचं ते वचन मला वेडं करून गेलं. मी तिला आणखी जवळ घेतलं. तिच्या केसात बोटं फिरवली.
तिच्या कानात कुजबुजलं, तू माझी आहेस आणि मी तुझा. ती हसली. त्या हसण्यात सगळे तारे उमलले होते. तिने माझ्या छातीवर डोकं ठेवलं आणि तिचा श्वास माझ्या हृदयाच्या ठोक्यांशी मिसळला. आज मी खऱ्या प्रेमाचा अनुभव घेत आहे, ती म्हणाली. हे प्रेम मला आजपर्यंत भेटलं नाही. रात्र खोलवर जात होती. खिडकीतून चंद्राचा प्रकाश आत येत होता आणि त्या प्रकाशात सुमानचा चेहरा चंद्रासारखा शुभ्र दिसत होता. मी तिला पुन्हा मिठी मारली. तिच्या ओठावर चुंबनाचा वर्षाव केला. ती कुजबुजली, साहेब, आजची रात्र कधी संपू नये. तिचे हात माझ्या पाठीवर फिरले. तिची नजर माझ्यात अडकली आणि आम्ही त्या क्षणात हरून गेलो. तिचा आवाज गोड होता, तिची हालचाल नाजूक होती. प्रत्येक स्पर्शात प्रेम होतं. मी तुमच्यासाठी सगळं सोडून देईन, ती म्हणाली. आणि मी तिला उत्तर दिलं, मी तुझ्यासाठी जग सोडायला तयार आहे. आम्ही त्या भावनांच्या समुद्रात तरंगत होतो. प्रत्येक किस, प्रत्येक मिठी, प्रत्येक कुजबूज. ती रात्र अजरामर झाली होती. चंद्र हळूहळू ढगांमागे लपला. मानो त्यालाही आमच्या त्या रोमांटिक क्षणांची लाज वाटत होती. आणि अशाच ती रात्र निघून गेली, मोहक, गोड आणि अविस्मरणीय. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडल्यास कथेला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.